हॅलो आणि नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, तर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे डिअर स्टुडंट चालू भूतकाळ. आता चालू भूतकाळ म्हणजे नेमकं काय, तर बघा, एक राम नावाचा आपला विद्यार्थी आहे. आपण रामला कॉल केलो. सपोज मी रामला कॉल केलो आणि जेव्हा मी रामला कॉल केलो तेव्हा राम जेवण करत होता. आता मी फोन करतोय, रामचा फोन वाजत आहे. मी फोन करतोय, रामचा फोन वाजत आहे. राम काही फोन उचलत नाही. थोड्या वेळेच्या नंतर मग काय होतो की राम मला बॅक फोन करतो आणि म्हणतो, अरे राम यार कुठे होतास तुम्ही, कधीपासून कॉल करतोय. काय म्हणेल रामाला, सर मी जेवण करत होतो. आता कुठे राम, फोनवर आहे. बट राम इज टॉकिंग अबाउट कशाबद्दल, त्या पास्ट ऍक्शन बद्दल. जेव्हा त्याची क्रिया काय होती माय डिअर स्टुडंट, चालू होती. त्यालाच आपण चालू भूतकाळ असं म्हणत असतो. एखादी क्रिया पास्ट मध्ये चालू होती. जसं की मी जात होतो, खात होतो, पित होतो, येत होतो, झोपत होतो, उठत होतो, तो होतो. फोकस कुठे करायचं आपल्याला, मराठीतून जर फाईन करायचं असेल, वी शुड फोकस ऑन अभ्यास करत होतो, मी सांगत होतो, मी ऐकत होतो, ते ऐकत होते, तुम्ही ऐकत होतात, असं जर असेल तर हे टेन्स कोणता आहे स्टुडंट, पास्ट कंटिन्युअस टेन्स, ज्यालाच आपण चालू भूतकाळ म्हणत असतो. डिअर स्टुडंट, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट आपल्याला माहित असलं पाहिजे स्ट्रक्चर. आपल्याला काय माहित असलं पाहिजे, स्ट्रक्चर माहित असलं पाहिजे. पास्ट टेन्स स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वाजवर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. कोणतं स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट प्लस वाजवर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. माय डिअर स्टुडंट, वाज आणि वरचा वापर कुठे करतोय, आय, ही, शी, इट सोबत आपण वाज वापरतो. वी, यू, दे सोबत आपण काय वापरतोय, वर वापरतोय. डिअर स्टुडंट, आय सोबत आपण काय वापरतोय, वॉज. ही सोबत वॉज, शी सोबत वॉज, इट सोबत वॉज. वी वर, यू वर, दे वर. आणि प्लुरल नाउन असेल तर त्यासोबत आपण वरचा वापर करत असतो. कीप इन युअर माइंड की वॉज वरचा वापर कुठे करतोय हे लक्षामध्ये आलं पाहिजे तुमच्या. कुठे, आय सोबत वॉज, ही शी इट सोबत वॉज आणि वी यू दे सोबत आपण काय वापरतो, वरचा वापर करतो. दॅट्स इट. चला समोर लेट्स टेस्ट याच्यावर बघूया. आय सोबत काय वापरतो आपण, आय सोबत काय वापरणार माय डिअर स्टुडंट, यस काय वापरतोय, आय वॉज. आय सोबत काय वापरतो आपण, आय सोबत वापरतो वॉज. दे प्लुरल सोबत काय वापरणार डिअर स्टुडंट आपण, यस काय वापरतोय, प्लुरल सोबत काय वापरतो आपण, वर वापरतो. काय वापरतो, वर. शी सोबत काय वापरतो डिअर स्टुडंट, यस वाज वापरतो. शी सोबत वाज वापरतो. वी सोबत काय वापरतो आपण, वी वर वापरतो. हे लक्ष द्या, हे याच्यासाठी की पाठांतर होऊन जातं आपलं, 100% लक्षामध्ये राहतं, हे विसरत नाही. कारण मोस्ट ऑफ टाइम आपलं हे विसरतं डिअर स्टुडंट. बॉईज आहे, अनेकवचनी आहे, त्यासोबत काय वापरतो आपण, वरचा वापर करतो. इट आहे, त्यासोबत काय वापर करतो डिअर स्टुडंट, यस वी यूज एअर वॉज. आणि यू सोबत काय वापरतोय आपण, यू सोबत वरचा वापर करतोय. माझ्यासोबत सांगा डिअर स्टुडंट, मदर सोबत काय वापरतोय, यस वी यूज एअर वॉज. आणि गर्ल्स आहेत, प्लुरल फॉर्म आहे, यासोबत काय वापरतोय आपण, वरचा वापर करतोय. इज इट ओके, ते शोधायचं आहे. म्हणजे आपल्याला या लेक्चर मध्ये एवढं समजून घ्यायचं आहे, वॉज आणि वरचा वापर कुठे करतोय. आय, ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन असेल तर वाज वापरतो. वी, यू, दे आणि प्लुरल नाउन असेल तर आपण वरचा वापर करतो. इज इट ओके, यस. चला समोर जाऊ. डिअर स्टुडंट, या ठिकाणी मला काही गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायच्या आहेत. त्यासाठी हा एक्सप्लेन करण्यासाठी हा पेज मी इथं रिकामा सोडलेला आहे. बघा, सर्वप्रथम आता या लेक्चर मध्ये आपण एवढं तर समजलं की आय, ही, सी, इट सोबत आपण वाज वापरतो. वी, यू, दे सोबत आपण काय वापरतो, वर वापरतो. जसं की एक सेंटेन्स तयार केला आपण, आय, काय सेंटेन्स तयार केला आपण, आय वो. आता बघा, एक सेंटेन्स तयार करू आपण आणि त्या सेंटेन्सचा वापर कसा होतो बघूया. बघा, आय वॉज स्पीकिंग इंग्लिश. काय घेतलं आपण, आय वॉज स्पीकिंग इंग्लिश. काय लक्षात आलं, मी इंग्रजी बोलत होतो. याचं निगेटिव्ह करायचं तर काय करणार आपण, आय वॉज नॉट. म्हणजे वॉचच्या नंतर लगेच काय करायचं, आपण नॉट घ्यायचं. म्हणजे हेल्पिंग वर्बाच्या नंतर आपल्याला काय करायचंय, आय वॉज स्पीकिंग इंग्लिश. डिअर स्टुडंट, काय करतोय आपण या ठिकाणी, आय वॉज स्पीकिंग इंग्लिश. इज इट ओके, याचं वर्बल करायचं आपल्याला. वर्बल करायचं तर लो लिंकिंग वर्ब आहे आपला, हेल्पिंग वर्ब तो आधी घ्यायचा आहे. वॉज आय स्पीकिंग इंग्लिश म्हणजे काय, मी इंग्रजी बोलत होतो का. आणि निगेटिव्ह करायचं, वॉज आय नॉट स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्रजी बोलत नव्हतो का. डब्ल्यूच क्वेश्चन करायचंय,
तर डब्ल्यूच प्रश्न या ठिकाणी आपण वापरतोय. वेन वॉज आय स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्रजी केव्हा बोलत होतो. आलं लक्षात स्टुडंट? त्या लक्षात येत आहे तुमच्या की तुमच्या लक्षामध्ये येत आहे की कशा पद्धतीने आपण डब्ल्यूच क्वेश्चन तयार करतो या ठिकाणी. सो माय डिअर स्टुडंट, वेन वॉज आय स्पीकिंग इंग्लिश, आणि याचं जर निगेटिव्ह करायचं असेल आपल्याला तर काय करतोय, वेन वॉज आय नॉट स्पीकिंग इंग्लिश. सो माय डिअर स्टुडंट, हिअर वी आर गोइंग टू बी, म्हणजे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, एका वाक्याचं 6 वाक्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. आय वॉज स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्रजी बोलत होतो. आय वॉज नॉट स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्रजी बोलत नव्हतो. वॉज आय स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्रजी बोलत होतो का? वॉज आय नॉट स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्लिश बोलत नव्हतो का? वेन वॉज आय स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्रजी केव्हा बोलत होतो? वेन वॉज आय नॉट स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्रजी केव्हा बोलत नव्हतो. तर डिअर स्टुडंट, एका वाक्याचं आपण काय केलेलं आहे, वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये असर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह कशा प्रकारे करायचंय हे आपण इथं वाक्य करायचा प्रयत्न केलेला आहे माय डिअर स्टुडंट. चला समोर. नेक्स्ट थिंग इज इम्पॉर्टंट थिंग, हाऊ टू फाइंड पास्ट कंटिन्युअस टेन्स. कसं शोधणार पास्ट कंटिन्युअस टेन्स? सोपी टेक्निक. पूर्ण वाक्य आपण अजिबात बघत नाही. आपण काय बघतोय डिअर स्टुडंट? आपण बघतोय काय बघतोय आपण? येस, आपण काय बघतोय? वॉज वर्ब जे हेल्पिंग वर्ब आहे आणि मेन वर्ब, ह्या दोन गोष्टीवरून आपण काय करतोय, टेन्स ओळखतो. ज्या वाक्यामध्ये वाजवर असेल आणि VING असेल, सरळ सरळ टेन्स कोणता डिअर स्टुडंट? दॅट इज पास्ट कंटिन्युअस टेन्स. इज इट ओके टू ऑल? काय लक्षात येत आहे तुमच्या? वाजवर आणि VING असेल तर तुमच्या लक्षामध्ये येत आहे टेन्स कोणता आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्स. बाकी काहीही बघायचं नाही. टेन्स शोधायचं असेल, टेन्स शोधायला आपल्याला सांगितलेलं आहे, तर आपण हेल्पिंग वर्ब बघतो आणि येस वर्ब बघतोय. या ठिकाणी तुमच्या लक्षामध्ये येत आहे वाजवर आणि VING आहे म्हणून टेन्स कोणता आहे डिअर स्टुडंट? या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस टेन्स. वाजवर प्लस VING पास्ट कंटिन्युअस टेन्स. हे सहज आणि सोपं टेक्निक आहे एखादा टेन्स फाइंड करण्यासाठी किंवा शोधण्यासाठी. इज इट ओके टू ऑल? समजत आहे? ग्रेट. सो माय डिअर स्टुडंट, समजत आहे असं मी कन्सिडर करतोय तुम्हाला. ग्रेट. सो वर्ड्स नॉट यूज इन द पास्ट कंटिन्युअस टेन्स. कोणते वर्ड्स वापरत नाही आणि का वापरत नाही बघा. या ठिकाणी नॉलेज साठी जसं की नो, अंडरस्टँड, बिलीव्ह, याला नोईंग, अंडरस्टँडिंग, बिलीव्ह असं म्हणत नाही आपण. का म्हणत नाही बरं? तर बघा, हे स्टेट सांगणारे वर्ब आहेत. स्टेट म्हणजे काय? तर बघा, आय नो, मला माहित आहे, एखादी गोष्ट मला माहित आहे, ठीक आहे, बट ती गोष्ट आय वॉज नोईंग, मला माहित होत आहे, असं कधी होतं का? हा, मला माहित होत आहे किंवा मला समजत आहे. सो माय डिअर स्टुडंट, नो, अंडरस्टँड, बिलीव्ह, जसं की लाईक आहे, लव आहे, वॉन्ट, नीड, हॅव, ओन, बिलोंग, हिअर, सी, स्मेल, बी, एक्झिस्ट, कंटेन, हे जे वर्ब आहेत याला आपण स्टेटेटिव्ह वर्ब म्हणतो आणि या वर्बाचा उपयोग आपण या ठिकाणी ING साठी करत नाही किंवा या कंटिन्युअस प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये या वर्डचा वापर होत नाही, हे लक्षामध्ये असू द्या. जसं की आय वॉज नोईंग वापरत नाही, आय न्यू हिम. शी वॉज वॉन्टिंग हेल्प येत नाही, वॉन्टेड हेल्प येते डिअर स्टुडंट. सो इज इट ओके टू ऑल? तुम्हाला हा जो टेन्स आहे चांगल्या पद्धतीने समजलेला आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स नेमकं काय, याची ओळख काय असतं, कोणत्या कोणत्या गोष्टी असतात आणि ओळखायचं कशा पद्धतीने, अशा सोप्या आणि सरळ पद्धतीने आपण पाहिलेलं आहे माय डिअर स्टुडंट. सो इथे आपण थांबू.